या परिसरात आपण पाहतोय की खूप शहराचे अमृत 2.0 योजना बचाव रॅलीचं आयोजन केलेलं आहे ते या ठिकाणाहून सुरुवात होत आहे। आपण पाहतोय महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झालेला आहे। बचाव रॅली ही जी वैलगलेली आहे या रॅलीमध्ये महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। महिला या ठिकाणी नेतृत्व करतायत या ठिकाणी आपण पाहतोय आणि सर्वात जास्त गरज ही काल माजी नगराध्यक्षा धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या संयोगिताताई गाढवे ह्या म्हणाल्या होत्या की पाण्याची गरज जी सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न जो आहे तो महिलांचा आहे आणि महिलांना त्यांनी एक आवाहन केलं की तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहा। तसेच या ठिकाणी महिला आपण पाहतोय बहुसंख्येनं महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। थोड्याच वेळात ही बचाव रॅली गांधी चौकातून नगर परिषदेकडे जाईल। नगर परिषदेकडून ओंकार चौक आणि ओंकार चौकातून ही रॅली जी आहे ही गोलाई चौक या ठिकाणी थांबणार आहे। त्या ठिकाणी हे जे आहे हे निवेदन देण्यात येणार आहे। सोबतच या योजनेचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ही योजना का राबवली जावी, ही योजना होणं गरजेचं का आहे, ही सर्व माहिती त्या ठिकाणी या योजनेची शहरवासियांना देण्यात येणार आहे। महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद या ठिकाणी संयोगिता काकी गाढवे यांच्या नेतृत्वात आपण पाहतोय। त्यांनी काल महिलांना आवाहन केलं होतं की तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहात, या रॅलीला उपस्थित राहात आणि तेच आव्हान महिलांनी या ठिकाणी स्वीकारलं आणि त्या या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत। भूम शहरात अमृत 2.0 ही जी पाणी पुरवठ्याची योजना आलेली आहे आपण पाहतोय त्यावर विविध पक्षातील अनेक लोकांची मतमतांतर आहेत। विरोधातही योजनेचे मोर्चे निघलेले आहेत। आता या योजनेला ही जी योजना आहे या योजनेला या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा आपण पाहतोय। मोर्चासाठी या ठिकाणी
भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या पोलीस ठाण्यातील आपण पाहतोय की जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी चोख बंदोबस्त या रॅलीत असणार आहे. महिला या ठिकाणी या रॅलीचं प्रतिनिधित्व करत आहेत.